करूया. पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने. त्यावेळेस आपण सर्व उभे राहूया आणि गीत नंबर एकलेसी संग्रामध्ये 203 आणि उपास संख्येमध्ये 87 नंबरचं गीत आहे. माझ्या प्रभूला ठेविले गोठे, माळी दादा रे माळी दादा. माझ्या प्रभूला ठेविले गोठे, माळी दादा रे माळी दादा. माझ्या प्रभूला ठेविले गोठे, क्रूर जनानी त्या मारिले. याच खऱ्यात त्याला ठेविले, काल शपाती नाही झाले झाले. माझ्या प्रभूला ठेविले गोठे, माळी दादा रे माळी दादा. माझ्या प्रभूला ठेविले गोठे, पाहू गेले रे थड्यामध्ये देवा. प्रेत वस्त्रे वधूत होते तेव्हा, प्रिय माझा काढले केव्हा केव्हा. माझ्या प्रभूला ठेविले गोठे, माळी दादा रे माळी दादा. माझ्या प्रभूला ठेविले गोठे, दिव्य गौरव सोडूनिया आला. श्रेष्ठ असुनी पारणीन झाला, प्राण अर्पिला जनतारा याला याला. माझ्या प्रभूला ठेविले गोठे, माळी दादा रे माळी दादा. माझ्या प्रभूला ठेविले गोठे, मोठ्या पहाटे उठले आज. आले करुणी सारे काम काज, कधी भेटेल माझा राज. माझ्या प्रभूला ठेविले गोठे, माळी दादा रे माळी दादा. माझ्या प्रभूला ठेविले गोठे, तेल सुगंधी आणले भाऊ. आता कोणाला लावयाला जाऊ, सांग त्याला मी कुणीकडे पाहू पाहू. माझ्या प्रभूला ठेविले गोठे, माळी दादा रे माळी दादा. माझ्या प्रभूला ठेविले गोठे, आहा सद्गुरून सारे करू. कोण उधारी कोण हाड गळू, डोळे शिनले माझे रडू रडू.
प्रभूला ठेविले कोठे माया ओळखोनी गुरुवर्या भेट होताच म्हणा माया माया माझ्या प्रभूला ठेविले कोठे माळी दादा रे माळी दादा माझ्या प्रभूला ठेविले कोठे प्रभू आग्रह प्रीतिभाव पाही देई आशास भेटलवलाही आशा शोधात मन माझे राही राही माझ्या प्रभूला ठेविले कोठे माई दादा रे माई दादा माझ्या प्रभूला ठेविले कोठे मंडळीला खाली बसावे. हे सर्व समर्थ देवा तुला सर्वांचा करणे उघडी व सर्व इच्छा माहित आहे आणि तुझपासून काही दुःख नाही. आम्ही पूर्णपणे तुझ्याला प्रेम करावे व तुझ्या नावाचा महिमा यथा योग्य वर्णावा म्हणे व आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार सुचवतो. आमचा प्रभू ख्रिस्त याचा भावाने आमीन. आपला प्रभू ख्रिस्त म्हणाला हे इस्रायल आहे आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तो आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतःकरणाने संपूर्ण जीवाने संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने कृती कर. हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. हिच्यासाठी दुसरी आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसाठी कृती कर. याहून दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञावर सर्व नियमशास्त्र व संदेशांचे ग्रंथ अवलंबून आहे. हे प्रभु आम्हाला दया कर आणि सर्व आज्ञा अशा विचारावे. प्रभू तुम्हाला आपण यावेळेस मित्रमंडळ करूया, सार प्रार्थना करूया. पवित्र पवित्र आमच्या परमेश्वर बापा, आमच्या तारणासाठी आम्हाला तो प्रवेश दिला आणि बाबा परमेश्वरा अखिल जीवन त्यांनी आपल्या मानवताच्या जातीसाठी त्याच्या उत्कर्षासाठी समर्पित असं केलं आणि यातून बाबा परमेश्वरा आपल्या 33.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काल आम्हासाठी बाबा परमेश्वरा उत्तम शुक्रवारी त्याने आपला ध्येय अर्पण केला आणि आज बाबा परमेश्वरा तो प्रवृत्ती तसा झालेला आहे. आमच्या मनामध्ये तो प्रवृत्ती झालेला आहे आणि विशेष करून बाबा परमेश्वरा त्या जिवंत आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी आम्ही या मंदिरामध्ये जमलेलो आहोत. आज ही सार प्रार्थना बाबा परमेश्वरा ही आमची एक साक्ष आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त उठलेला आहे, तो जिवंत आहे आणि निश्चितपणे परमेश्वरा या विश्वासावर आमचा ख्रिस्त धर्म टिकून असा आहे. मी प्रार्थना करतो, विनंती करतो परमेश्वरा आमच्या जिवंत येशू ख्रिस्ताने बाबा परमेश्वरा आम्ही उत्तम अनुयायी व्हावे यासाठी आम्हाला विशेष करून अनुग्रहित करावे असं होऊ दे. ही लहानशी प्रार्थना धन्य करणार प्रभूची याच्या गोड आणि प्रियाने प्रार्थना केली तोही आमीन. हे सगळं शास्त्रपाठ ऐकूया. स्तोत्राचा भाग आहे 118 वाद्य आणि त्यातील 1 ते 23 वचन आपण यावेळी साळीपाळी वाचूया. स्तोत्र स्तोत्राच्या भागाचे वाचन. स्तोत्र क्रमांक 118. स्तोत्र क्रमांक 118 याच्या पहिल्या वचनापासून स्तोत्राचा प्रारंभ आहे. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. आता इस्रायले म्हणावे की त्याची दया सनातन आहे.
अहरोनाच्या घराण्याने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनी म्हणावे की त्याची दया सनातन आहे. अडचणीच्या स्थळातून मी परमेश्वराचा धावा केला. तो ऐकून परमेश्वराने मला प्रशस्त स्थळी नेले. परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? माझा सहाय्यकर्ता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. माझा द्वेष करणाऱ्यांची दशा मी डोळे भरून पाही. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. अधिपतींवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे, परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. त्यांनी मला घेरले आहे, अहो मला घेरले आहे. परमेश्वराचे नाम घेऊन मी त्यांचा उच्छेद करीन. त्यांनी मला मधमाशाप्रमाणे घेरले आहे, काट्या कुट्याच्या आगीप्रमाणे ते विझून जातील. परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. मी पडावे म्हणून तुम्हाला जोराने धक्का दिला, पण परमेश्वराने मला सावरले. परमेश्वर माझे बल व माझे गीत आहे, तो माझे तारण झाला आहे. उत्सवाचा व तारणाचा शब्द धार्मिकांच्या वस्तीत आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करीतो. परमेश्वराचा उजवा हात उभारलेला आहे, परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो. मी मरावयाचो नाही, मी जगणार आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करणार. परमेश्वराने मला जबर शासन केले, तरी मला मृत्यूच्या हवाली केले नाही. मजसाठी धार्मिकतेच्या द्वारे उघडा. मी त्यातून प्रवेश करून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. हे परमेश्वराचे द्वार आहे, यातून नीतिमान प्रवेश करो. तू माझे ऐकले आहे, तू माझा तारक झाला आहे. यास्तव मी तुझे उपकार स्मरण करीतो. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोण शिला झाला आहे. हे परमेश्वराच्या हातून घडले आहे. हे आमच्या दृष्टीने अद्भुत कृत्य आहे. पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाला गौरव असो, जसा प्रारंभ होत सध्या आहे आणि सदा सर्वकाळ युगाच्या अंतापर्यंत राहील. आमेन. आपण नीतिशास्त्र पाठ वाचूया. निर्गमयाचा 15वा अध्याय आणि त्यातील 1 ते 21 वचन आपल्यासाठी सिस्टर वाचतील. निर्गमयाचा 15वा अध्याय आणि त्यातील 1 ते 21 ही वचने. निर्गमयाचा 15वा अध्याय 1 ते 21 वचनापर्यंत. तेव्हा मोशे आणि इस्रायल लोक यांनी परमेश्वराला हे गीत गायले. ते म्हणाले, मी परमेश्वराला गीत गाईन, कारण तो विजयाने उन्नत झाला आहे. घोडावर राहून त्याने समुद्रात उलटून टाकला आहे. परमेश्वर माझे बल, माझा स्तोत्र विषय आहे. तो माझा उद्धारक झाला आहे. माझा देव हाच, याचे मी स्तोत्र गाईन. हाच माझ्या पित्याचा देव, मी याचा महिमा गाईन. परमेश्वर रणवीर आहे, यावे हे त्याचे नाव. फारोचे रथ व त्याची सेना ही त्याने समुद्रात उलटून टाकली आहे. याचे निवडक सरदार तांबड्या समुद्रात बुडाले आहे. गहिऱ्या जलाने त्यास गडप केले आहे. ते शिळेप्रमाणे जलाशयाच्या तळी गेले आहे. हे परमेश्वरा, तुझा उजवा हात बले करून प्रतापी झाला आहे. हे परमेश्वरा, तुझा उजवा हात शत्रूचा भुगा करतो. आपणाशी सामना करणाऱ्यास तू आपल्या महाप्रतापाने उलटून टाकितोस. तू आपला संताप भडकावितोस. तो त्यास भुसाप्रमाणे भस्म करीतो. तुझ्या नागपुड्यांच्या फुंकराने जलाच्या राशी बनल्या. जलप्रवाह राशीप्रमाणे उभे राहिले. जलाशय सागराच्या उदरी थिजून गेले. शत्रू म्हणाला, मी पाठलाग करीन, मी गाठीन, मी लुटू वाटून घेईन. त्यांनी माझा जीवन तृप्त होईल. मी तलवार उपसून आपल्या हाताने त्याचा विध्वंस करीन. तू आपल्या फुंकराचा वायू सोडिला, तेव्हा समुद्राने त्यास गडप केले. ते शिशाप्रमाणे महाजलाशयात बुडून गेले. हे परमेश्वरा, देवामध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय, कृत्यांनी भयानक, अद्भुते करणारा असा जो तू, त्या तुझ्यासारखा कोण आहे? तू आपला उजवा हात उगारिला आणि पृथ्वीने त्यास गिळून टाकले. आपण उद्धारलेल्या आपल्या लोकास तू स्वकरुणेने नेले आहे. आपल्या बलाने तू त्यास आपल्या पवित्र निवासाकडे घेऊन गेला आहेस. हे ऐकून राष्ट्रे कंपायमान झाली आहे. पलेशथ निवासी भयाकुल झाले आहेत. तेव्हा आदोमाचे अधिपती हैराण झाले. मोवाबाचे नायक थराथरा कापत आहेत. सर्व कनान निवासी गालील झाले आहेत. भीती व दहशत त्यास घेतील. तुझ्या बहुप्रतापामुळे ते पाषाणेप्रमाणे स्तब्ध होतील. हे परमेश्वरा, तुझे लोक पार निघून जातोवर
तू खरेदी केलेली प्रजा पार निघून जाई तोवर असे होईल. तू त्यास नेशील आणि आपल्या वतनाच्या गिरीवर आणून लावशील. हे परमेश्वरा, तू आपल्यासाठी केलेले निवासस्थान हेच आहे. हे प्रभू, तुझ्या हातांनी स्थापिलेले तुझे पवित्र स्थान हेच. परमेश्वर युगानुयुग राज्य करील. फारोचे घोडे, रथ व स्वार समुद्राच्या पोटी जाऊन पडले आणि परमेश्वराने समुद्राचे पाणी त्याचवर वाहविले. पण इस्रायल लोक भर समुद्रामध्ये कोरड्या जमिनीवरून चालत गेले, म्हणून त्यांनी हे गायले. मग अहरोनाची बहीण मिर्याम संदेश्री हिने हाती डब घेतला आणि सर्व स्त्रिया डब घेऊन तिच्या मागून नृत्य करीत चालल्या आणि मिर्यामीने त्यांच्या गाण्याला ध्रुपद धरले. इथे शास्त्रपाठ संपूर्ण होतो. परमेश्वर वाचलेली वचने आशीर्वाद. नंबर 204 आणि उपासना संगीतामध्ये 92 नंबरचं गीत आहे, ती गाऊया. एक्लेसिया गीत संग्रहामध्ये 204 अद्भुत लाहो प्रभू उठला आहे आणि उपासना संगीत जे आपल्याकडे आहे त्याचं 92 नंबरचं गीत आहे. प्रभू उठला मज दिसला हो, उठला हो, प्रभू उठला मज दिसला हो, झाला विजयी मरणावरती, स्वर्गी आली झाला वरती, आता हर्षच अपुऱ्याची ती, संततवा हो, प्रभू उठला मज दिसला हो, अद्भुतला हो, प्रभू उठला मज दिसला हो, मधली रात्री गेली तरुणी, आता तीनच येणे फिरुनी, प्रभू येशू रवी उदितची नयनी, नित्य पहावो, प्रभू उठला मज दिसला हो, अद्भुतला हो, प्रभू उठला मज दिसला हो, माझा विचार प्रभुमय झाला, भरला उच्चार भरला, आचारी तर तो संचरला, नित्याची राहो, प्रभू उठला मज दिसला हो, अद्भुतला हो, प्रभू उठला मज दिसला हो, प्रभू तुम्हास असो आणि चालण्यास असो. वर्तमान संत योहाने लिहिलेले शुभवर्तमान त्याचा 20वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनापासून या शुभवर्तमानास आरंभ होतो. ईश्वराचे गौरव. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे अंधारातच मरिया मगदलिया कबरी जवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढली आहे असे तिने पाहिले. तेव्हा श्रीमंत पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य त्यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरीतून नेले व त्याला कोठे ठेवले ते आम्हाला ठाऊक नाही. यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जाण्यास निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला
व कबरेजवळ प्रथम पोहोचला. त्याने वणवून आत डोकावली आणि त्याला सागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. मग शिमोन पेत्रही त्याच्या मागून येऊन पोहोचला व कबरेत शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेली व जोरमाल त्याच्या डोक्याला होता. तो तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे तर वेगळीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला, कारण त्याने मेलेल्यामधून पुन्हा उठावे हे अवश्य आहे. आज शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले. इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने वणवून कबरेत पाहिली आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 देवदूत एक वृक्षाजवळ व एक पायथ्याजवळ बसलेले तिला दिसले. ते तिला म्हणाले, बाई, का रडतेस? ते त्यांना म्हणाले, त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून. असे बोलून ती पाच मोरी फिरली. तेव्हा तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, बाई, का रडतेस? कोणाचा शोध करतेस? तो मारिया आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा, तू त्याला येथून नेले असलेस तर त्याला कुठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. येशूने तिला म्हटले, मरिये. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बुनी, म्हणजे गुरुजी. येशूने तिला म्हटले, मला बिलकुल बसू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवाकडे जाऊन त्यांना सांगितले, जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्यांच्याकडे मी वर जातो. मरिया मगदलेने दिली व आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला या गोष्टी सांगितल्याची तिने शिष्यांना कळविले. यावेळेस आपण सिद्धार्थ माझ्या मागे म्हणणार आहोत. सर्व समर्थ एक जो पिता, आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा निर्माण करणारा, याविषयी मी विश्वास धरितो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याच्याकडून अवघे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरिया हिजपासून देहधारी होऊन मनुष्य झाला आणि बद्ध पिलाताच्या वेळेस आम्हासाठी ज्याला खुशी दिले, ज्याने दुःख भोगिले व ज्याला पुरले, शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि तो जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राजाचा अंत होणार नाही, त्याविषयी विश्वास धरितो. आणि पवित्र आत्मा, जो प्रभू व जीवनदाता, पिता व पुत्र यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र या सहित त्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवादाद्वारे बोलत असेल, त्याविषयी विश्वास धरितो. आणि एकच पवित्र कॅथलिक प्रेषित एकलीसीविषयी विश्वास धरितो. पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्मा आहे,
एक बाप्तिस्मा आहे असे मी पत्करितो असा मी पत्करितो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान परलोकी जीवन परलोकी जीवन याची मी प्रतीक्षा करीतो. याची मी प्रतीक्षा करतो. आमेन. विजय प्रत्येक ठिकाणी मिळवला जातो, परंतु हा विजय मरणावरती विजय मिळवलेला आहे. प्रियानो, विजयाच्या बऱ्याचशा परिभाषा आहेत. काही खेळामध्ये विजय मिळतो, काही शैक्षणिक सत्रामध्ये उत्तुंग मार्क पडून विजय मिळतो, काही राजकारणामध्ये विजय मिळतो. अशा प्रकारचे अनेक विजय आहेत, परंतु मरणावरती विजय मिळवणारा केवळ प्रभू येशू ख्रिस्त एकच आहे. या ख्रिस्ताशिवाय कोणीही जगतात नाही ज्याने मरणावरती विजय मिळवलेला आहे. आणि प्रियानो, खरोखर आम्ही देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे की आम्हाला त्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचे अनुयायी म्हणून निवडलेला आहे. आणि खरोखर आजच्या दिवशी आज जी आम्ही भक्ती घेत आहोत यामध्ये देवाचा आशीर्वाद आम्हामध्ये उतरून असा येत आहे. प्रियानो, आता मगाशीच आम्ही गीत गायले, माळे दादा रे माळे दादा माझ्या प्रभूला ठेविले कुठे. या दिवसाचं एक स्पेशल गीत आहे. या गीतामध्ये सर्व संदेश आहे. माळे दादा रे माझ्या प्रभूला ठेविले कुठे. हे गीत अतिशय सुंदर गीत आहे. आजच्या संदेशाचा पूर्ण सार त्याच्यामध्ये आहे. आणि जेव्हा आमच्या माता भगिनी हे गीत गातात तेव्हा एक अंतःकरण भरून जातं की खरोखर आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने गेले 40 दिवस उपवास केला. उत्तम शुक्रवारी त्याने आपल्या वधस्तंभावर आपला देह अर्पिला. आमच्या पापाचं ओझं त्यांनी स्वीकारलं, तो पापमय झाला. परंतु आज खऱ्या अर्थाने तो पुनरुत्थित झालेला आहे. आणि प्रियानो, हा पुनरुत्थित ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये विशेष असे कार्य करणार आहे. यापूर्वीचे आम्ही ईस्टर संडे बघितलेले आहेत, परंतु आजचा ईस्टर संडे माझ्यासाठी काय लाभाचा आहे हा आज आम्ही स्वतः विचार करणार आहोत. समाजासाठी, ख्रिस्ती समुदायासाठी, यांच्यासाठी नव्हे तर वैयक्तिक मी माझ्यासाठी विचार करणार आहे की माझा ख्रिस्त माझ्यासाठी पुनरुत्थित झाला, याचा उपयोग मला काय होणार आहे. जर मी हा अंतःकरण पूर्वक विचार जर केला तर निश्चितपणे आमच्या जीवनामध्ये जे मौंदी गुरुवारी ख्रिस्ताने सांगितलेली आज्ञा दिलेली आहे, नवीन आज्ञा, ती आज्ञा होती की तुम्ही एकमेकावर प्रीती करा. जर तुम्ही एकमेकावर प्रीती केली तर तुम्ही माझे शिष्य असाल, आणि जर तुम्ही एकमेकावर प्रीती करत नसाल, उदाहरणार्थ तुम्ही माझे शिष्य नसाल, असाच अर्थ होतो ना. परंतु ख्रिस्ताने दिलेली नवीन आज्ञा आम्हाला मौंदी गुरुवारच्या दिवशी तिचं पालन आम्हाला करणं गरजेचं आहे. कारण प्रियानो, सध्या या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वात जास्त प्रमाणात घट जी झाली आहे ती प्रीतीची झालेली आहे. पूर्वीच्या काळी आमच्या मामी इथे आहेत, लग्न जर असेल तर एक वराड 8-8 दिवस राहायचं. 8 दिवस बरं ते राहायचं तर राहायचं. रस्त्यात जर चालले आणि परत कोणी भेटलं नातेवाईक तर ते ठेवून घ्यायचं 2-3 दिवस. ही प्रीती त्या काळी होती. आज लग्न झाल्यानंतर त्याच दिवशी मुलीला वाटेला लावायला सुद्धा राहत नाही लोक. अशी परिस्थिती आहे. प्रीती थंडावलेली आहे. शास्त्र सांगतं प्रीती थंडावलेली आहे. आणि ख्रिस्त सांगतो त्याची नवीन आज्ञा काय, 10 आज्ञानंतरची नवीन आज्ञा मौंदी गुरुवारी त्यांनी दिली की तुम्ही एकमेकावर प्रीती करा. तुम्ही एकमेकावर प्रीती कराल तर माझे शिष्य असाल. आम्ही फक्त 12 शिष्याचा विचार करतो, परंतु प्रियानो, तुम्ही आणि मी जर एकमेकावर प्रीती करत असेल तर निश्चितपणे आम्ही ख्रिस्ताचे शिष्य असे आहोत. मला विशेष म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थित झालेल्या दिवसापासून पर्यंत येताना त्या मारियेला जेव्हा गॅब्रिएल देवदूताने दर्शन दिलं की तू पवित्र आत्म्याने गर्भरूप होशील, तो दिवस आठवतो. विचार करा, एक माता, तिला गॅब्रिएल देवदूत दर्शन देतो, गर्भरूप होते, तिला आनंद होतो. पण या मातेच्या बाजूने जर विचार केला, त्या येशू ख्रिस्ताच्या कालखंडामध्ये आपल्या पुत्राला झालेले त्रास, त्यांनी केलेले चमत्कार, कोणत्याही माताला आणि पिताला म्हणजे योसेफालाही प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार जे केलेले आहेत त्याचा किती आनंद होत असेल की माझा पुत्र हा
किती चमत्कार करीत आहे. मेल्यांना उठवत आहे, आजारांना बरं करत आहे, लग्नांना बरं करत आहे, आंधळ्यांना दृष्टी देत आहे. आणि या सर्व गोष्टी करताना त्या माता पित्यांना किती आनंद होत असेल. पण नंतरचा जो भाग आहे, ख्रिस्ताचे दुःख सणाचा काळ 40 दिवस आणि 40 रात्र त्याने उपवास केला. हा काळ, यामध्ये त्या मारियाच्या मनाचा जर विचार केला तर ती किती दुःखी आणि कष्टी झालेली असेल. पवित्र आत्म्याने गर्भरूप झालेले हे माझं लेकरू प्रभू येशू ख्रिस्त आज असंख्य यातना भोगत आहे. आणि त्यापेक्षा कटू प्रसंग त्या जीवनामध्ये कोणता आलेला आहे? वधस्तंभावर येशूला खेळणे. पण प्रियानो, आजही पुन्हा कबरेमध्ये येशू ख्रिस्ताचा शरीर ठेवला असताना त्या ठिकाणी आजही पुन्हा ती उद्विग्न अवस्थेत आहे. आणि त्या ठिकाणी कबरेची धोंड काढलेली आहे आणि त्या ठिकाणी ख्रिस्ताचं शरीर नाहीये. तिच्या जीवनाच्या तिच्या मनाचा विचार करता कालपर्यंत माझ्या लेकराला, माझ्या देवाला, माझ्या ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळलं गेलं आणि आज त्याचं शरीर तिथे नाहीये. ती धोंड बाजूला केलेली आहे, अतिशय अवजड अशी धोंड बाजूला केलेली आहे. तिची व्यथा बघा. तिच्या मनामध्ये असंख्य विचार आले असतील, कुठे नेला असेल माझ्या प्रभूला यांनी. आणि मग ते त्यावेळेस त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त तिने त्याला ओळखलेले नाही. ख्रिस्त तिला मरियेला आवाज देत आहे आणि त्यावेळेस त्याला गुरुजी असे म्हणत आहे. एक माता आपल्या पुत्राला रबुणी म्हणजे गुरुजी असे म्हणत आहे. गुरुतीत ख्रिस्त तिला दिसलेला आहे. त्यानं धन्य ती माता मरिया. खरोखर जन्मापासून पहिलं मुख आपल्या पुत्राचं तिने बघितलं आणि पुनरुत्थित झाल्यानंतर आपल्या येशू ख्रिस्ताचं मुख तिने बघितलं. आणि त्यावेळेस मात्र ती म्हणत आहे रबुणी, गुरुजी. आणि पियानो, खरोखर या मातेबद्दल आम्ही खरोखर धन्यवाद देऊया देवाला. पियानो, लाजाराबाबत जी धोंड याविषयी आपण विचार करीत आहोत. लाजार जेव्हा मरण पावला आणि प्रभू येशू ख्रिस्त उशिराने त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि योहानाच्या 11व्या अध्यायामध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे. योहान 11 आपण बघूया. योहान 11 आणि त्याचं 25वं वचन बघूया. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आणि त्यातच दुसरं वचन जे आहे, वचन आहे 39वं. ते काय आहे? येशूने म्हटले, धोंड काढा. यावेळी कोणती धोंड आहे? लाजाराच्या कबरेवर ठेवलेली धोंड आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या कबरेवर निघालेली धोंड वेगळा फरक आहे. लाजाराच्या कबरेवर ठेवलेली धोंड, त्याची बहीण म्हणत आहे की आतमध्ये कुजलेला वास येत असेल, दुर्गंधी येत असेल. लाजाराची कबर बंद धोंड आणि ख्रिस्ताची उघडलेली कबर. आम्ही दोन्ही गोष्टीमध्ये स्वतःचं तारतम्य करूया. काय माझी कबर माझ्या छातीवर असलेली धोंड लाजारासारखी आहे की ख्रिस्ताच्या पुनरुत्थित झालेल्या कबरेसारखी आहे, जिथं धोंड बाजूला सारलेली आहे? प्रियानो, आम्ही आमच्या जीवनामध्ये ही धोंड आहे, अतिशय कष्टाची धोंड असेल, दुष्टची जी धोंड असेल, एकामेकाविषयी द्वेषाची धोंड असेल, कुत्सितपणाची दोष असेल, मनात वाईट विचार असणाऱ्याची दोष असेल, ही धोंड आज काढण्याची गरज आहे. ख्रिस्ताने ती धोंड लाजाराची काढायला लावली. इथं ख्रिस्ताची धोंड ही निघालेली आहे. आणि प्रियानो, हे देवाच्याकडून झालेलं आहे. देव आम्हाला पुनरुत्थित असा मिळालेला आहे. जीवन आणि मरण, येशू ख्रिस्त काय म्हणतो? पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आम्हाला एक आशा त्याने दिलेली आहे त्या पुनरुत्थित ख्रिस्ताने, की जरी आम्ही प्रभूमध्ये विसावा पावलो तरी आम्हाला जगण्याचा आशा त्याने दिलेली आहे, ती पुनरुत्थित ख्रिस्ताने दिलेली आहे. कारण प्रियानो, एक सर्वात मोठं जे येणं आहे, त्याचं गौरवी उद्गार त्या चोराने काढलेला आहे. तो राजवैभवाने जेव्हा येशील तेव्हा माझी आठवण कर.
आणि ते राजवैभवाने जेव्हा आमचा प्रभू श्री ख्रिस्त येणार आहे, जेव्हा आम्ही मेलेलो नसेल तर प्रभूमध्ये जगलेलो असेल, ते राजवैभव निश्चितपणे तुम्हाला आणि मला त्या राजवैभवाची आशा आहे. मला आणि तुम्हाला ते राजवैभव बघायचं आहे. आणि प्रियानो, जर आम्ही ते राजवैभव बघण्यासाठी आमच्या मनाची तयारी करत असू तर निश्चितपणे देव आम्हाला या प्रवृत्तीत ख्रिस्ताकडून विशेष असा साक्षात्कार करणार आहे. प्रियानो, कलेसिकरस पत्र याचा 3रा अध्याय आणि यातील 1 ते 4 वचने आपण बघितली. आणि 1 ते 4 वचनामध्ये, म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसला आहे, ते त्यावरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. आम्हाला सर्व जे आहे, आमचा जो डामडोल आहे या जगिक गोष्टीमध्ये, हा सगळं जो काय करायचा आहे तो कुठे करायचा आहे? वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि वरील गोष्टी मिळवण्यासाठी आम्हाला ह्या जगिक डामडोलापासून चिंतनाकडे, मननाकडे, वचनाकडे लक्ष द्यायचं आहे. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेलात. आम्ही सर्वजण ख्रिस्ताबरोबर उठवले गेलेले असे आहोत, मनाने, शरीराने. तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि प्रियानो, तिथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा आम्ही यत्न करायचा आहे. जर आम्ही हा यत्न करण्यासाठी आमच्या मनाची तयारी करत नसू किंवा आमच्या मनामध्ये तो यत्न मिळवण्याचा मानस नसेल तर निश्चितपणे आम्ही ख्रिस्ती म्हणून म्हणण्याचा आम्हाला काही अधिकार नाही. तर आम्हाला आमचा यत्न करण्यासाठी आमच्या आचरणाची गरज आहे, आमच्या विचाराची गरज आहे. आणि प्रियानो, त्यासाठी वरील गोष्टीकडे मन लावायला देवाने सांगितले. पृथ्वीवरील गोष्टीकडे मन लावू नका. पृथ्वीवरील असंख्य गोष्टी आहेत. आता सर्वात मोठी मन लावणारी गोष्ट आलेली मोबाईल. सर्वात गोष्ट आमच्या काळामध्ये, म्हणजे मी पण त्या मोबाईलच्या काळात, पण आमच्या मामीच्या काळामध्ये मोबाईल नव्हता. मोबाईलमुळे आम्ही पृथ्वीवरील गोष्टीकडे मन लावत आहोत. सैतानाने एकच काम केलं, मोबाईल तुमच्या आणि माझ्या हातात दिला. याचा चांगला वापरही होतो आणि वाईटही वापर होतो, परंतु ही पृथ्वीवरील गोष्ट आहे, त्याच्यामध्ये आमचं मन लागत आहे. मोबाईल नसेल कोणाच्याही हातात आज तर त्याला हरवल्यासारखं होतं. देवाचं वचन असू किंवा नसू, परंतु मोबाईल असताच गरज झालेला आहे. सैतानाने एक सर्वात मोठं शस्त्र वापरलेलं आहे या युगामध्ये, मोबाईल नावाचं, जे सर्वांना अत्यावश्यक असं करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यापासून लोकांना वचनापासून दूर नेलेलं आहे. आणि पृथ्वीवरील गोष्ट आहे जी आम्हाला देवापासून दूर नेत आहे. आणि प्रियानो, जर अभ्यासक तुम्ही गुगलवर सर्च केलं तर देवाच्या अद्भुत गोष्टी आम्हाला दिसत आहेत. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आम्ही जर मोबाईल मधून जर मृत होत चाललो आणि देवाच्या वचनापासून जर दूर गेलो तर निश्चितपणे आम्हाला आमचा प्रकट झालेला ख्रिस्त दिसणार नाही, तो पुनरुत्थित ख्रिस्त दिसणार नाही. आज वेळ आहे आमच्याकडे की आम्ही रोज, जेवढा मोबाईल आमच्याकडे नसल्यानंतर आम्हाला एक खेद वाटतो किंवा हरवल्यासारखं वाटतं. जर आमच्या जवळ बायबल नसेल आणि आम्ही वचनातून त्याच्या जवळ नसेल किंवा प्रार्थनेतून नसेल, ती रुखरुख आम्हाला लागली पाहिजे. आज पुनरुत्थित ख्रिस्त आम्हाला ते सांगत आहे. तर पुनरुत्थित ख्रिस्ताने आम्हाला आमच्यासाठी सर्व यात्रा, त्यांनी सर्व दुःख आपल्यावर घेतलेले आहे. प्रियानो, या पुनरुत्थित ख्रिस्तामध्ये 2 शिष्य त्यांनी, जेव्हा ख्रिस्त उत्तम शुक्रवारी 3 नंतर त्याचं देह शरीर घेण्यासाठी अरिमथेकर योसेफ, निकेतन या 2 गुप्त शिष्यांचं नाव निश्चितपणे आम्ही यावेळेस लक्षात घ्यायचं. आम्ही पण एक गुप्त शिष्य आहोत. आता आम्ही उघडपणे ख्रिस्ताला प्रकट करीत आहोत. त्यांनी काय केले त्या दोघांनी? हे 11 जे शिष्य होते त्यातला एकच शिष्य, त्याचा सर्वात त्याच्यावर प्रीती होती, योहान त्या क्रूसखांबाजवळ होता, सर्वात त्याचा प्रीती असणारा शिष्य. आणि बाकीचे 10 शिष्य तिथे नव्हते. आणि ह्या अरिमथेकर योसेफ आणि निकेदेम यांनी धैर्याने त्या पिलाताकडे गेले आणि ख्रिस्ताचं शरीर मागितले. हे 10 जणांनी नाही मागितले. निश्चित ते नंतर शब्द साक्षी बनले, परंतु प्रियानो, जे धैर्य अरिमथेकर योसेफ आणि निकेदेमाला ख्रिस्ताच्या वधस्तंभावर खिळल्यानंतर दिलं, देवाने दिलं, हे गुप्त शिष्य म्हणून आज आम्ही बघत आहोत. आज आम्हाला ते गुप्त शिष्याची आठवण होत आहे. आमच्यामध्ये जी गुप्तता आहे ख्रिस्ताविषयी प्रकट करण्याची वेळ आलेली आहे. नंतर त्यांनी देवाला स्वीकारलं या दोन्ही शिष्याने, आणि सर्व गोष्टी ज्या यथोचितरित्या या अरिमथेकर योसेफ आणि निकेदेम यांनी पार पाडलेल्या आहेत. प्रियानो, हे दोन्ही शिष्य शताधिपती होते, न्यायव्यवस्थेमध्ये साधेहीन असे त्यांना म्हटलं जायचं,
आणि विशेष म्हणजे दोघंही परुष्य होते, तरी त्यांनी आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताला त्यावेळेस स्वीकारलेलं आहे. आज आम्हाला त्या पुनरुत्थित ख्रिस्ताला स्वीकारताना आम्ही कोणत्या प्रकारचे शिष्य आहोत? आम्ही गुप्त शिष्य आहोत आणि उघडपणे त्याला प्रकट करीत आहोत, की आज आम्ही गुप्तच राहत आहोत त्या मोबाईलच्या काळामध्ये, मोबाईलच्या वेळामध्ये? आणि जर असं असेल तर निश्चितपणे आम्हाला आज परमेश्वर त्या मोबाईलच्या वेळामध्ये काढून वचनाच्या वेळामध्ये त्यांनी गुंफावं, त्याचा अनुग्रह आमच्यावर यावा, त्यासाठी आम्ही विशेष प्रार्थना करू. आम्ही प्रार्थना अशी करूया रोजच्या वेळेस, की मी जर उठत असेल तर देवा मला या मोबाईलच्या मोहपाशापासून दूर ठेवून तुझ्या वचनाच्या मोहपाशात आम्हाला अडकव, तुझ्या वचनाची उलगड आम्हाला दे. कारण प्रत्येक वचन सांगतं लाजाराची धोंड काढताना आम्ही नुसतं लाजाराच्या धोंडेकडे लक्ष देत नाही, तर आमच्या मनावर असलेल्या धोंडेवर लक्ष देत आहोत. कारण मनामध्ये असंख्य कुजलेले विचार आहेत आणि ते विचार आम्हाला ख्रिस्त सांगत आहे, धोंड काढा. ख्रिस्ताची कबर, ख्रिस्त हा निष्पाप निष्कलंक पवित्र असा देव होता आणि त्याची धोंड निघालेली आम्ही बघत आहोत. आज पुनरुत्थित दिवस आहे. आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये एक विशिष्ट कार्य करो अशी प्रभूकडे प्रार्थना करू. देवा करो तुम्हाला आणि मला पुनरुत्थित ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये विशेष कार्याचा आजपासून ठरवू आणि हा भरकटलेल्या जीवनामध्ये आम्ही एक स्थैर्य जीवन करण्यासाठी त्या ख्रिस्ताकडे एकत्र येऊ. देवाला धन्यवाद देऊया. थँक्यू व्हेरी मच. अर्पितो प्रभुला सर्वच काही, अर्पितो प्रभुला सर्वच काही, करे माझ्या मनी तुराही, अर्पितो प्रभुला संसार माझा समजूनी गमतो, निशिदिनी खटपट त्याची मी करीतो, तुझा मी आता जाणूनी नमितो, तुझा मी आता जाणूनी नमितो, ख्रिस्ता दयेने दिनास पाही, अर्पितो प्रभुला. प्रार्थना करूया. हे जगाच्या निर्माणकर्त्या पवित्र तुझी निरंतर आराधना करीतात, सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होत आहे, तुझ्यापासून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. ही धर्मदान आणि अर्पणे जी तुझ्या पवित्र बेजावर आम्ही स्वस्ते सादर करीत आहोत, त्या सेवेत आम्ही आमचा अर्पण तुझ्या सेवेकरिता तुझा विश्वाला सादर करतो, त्यांचा तो स्वीकार कर असे आम्ही तुला प्रभू देतो. येशू ख्रिस्ताचा प्रभू याच्याद्वारे आमेन. आपल्या पापांबद्दल खरं सर्व मनापासून पश्चाताप करतात आणि आपल्या सज्जनांची कृतीने ममतेने वागतात आणि ईश्वराच्या आज्ञा पाळून यापुढे त्याच्या पवित्र मार्गात चालून नवीन दिनाने वागण्याचा निश्चय केला. ते तुम्ही विश्वासाने करा आणि आपल्या आध्यात्मिक सामर्थ्यासाठी हे पवित्र साक्रमेंट घ्या. उरलेले भावे गुडघे टेकून सर्व समर्थ ईश्वराजवळ नम्रतेने आपली पाहते समजता. आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ ईश्वर आमचा प्रभू ख्रिस्ताचे बापा, सर्व तुताप ईश्वराविरुद्ध कल्पना शब्द व कृती यांच्याद्वारा वेळोवेळी अत्यंत दडपणे केली आहे आणि त्यांच्याद्वारा आपणावर तुझा संताप क्रोध यथार्थी आहे. ती आम्ही बदली घेतो आणि त्याकरिता शोक करीतो. आम्ही अंतःकरणपूर्वक पश्चाताप करीतो आणि आमच्या दुष्कृत्याबद्दल मनपूर्वक खेद करीतो. त्याचे स्मरण आम्हाला दुःखकारक आहे, त्याचा भार आम्हाला सहाय्य आहे. हे परमदयाळू बापा, आम्हावर दया कर, आम्हावर दया कर. आम्हाकडून जे सर्व झाले त्याची क्षमा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यासाठी कर आणि असे कर की तुझ्या नावाचा सन्मान व गौरव व्हावे म्हणून आम्ही आतापासून सर्वदा जगण्याचा जगून तुझी सेवा करावी, तुझा संतोष व्हावे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन.
हे सर्व समर्थ देवा आमच्या स्वर्गातील बापा, तू खरोखरच पवित्र व धन्यवादित आहेस, कारण तू आपल्या प्रेमपूर्ण दयेने तुझा एकुलता एक पुत्र ख्रिस्त या आमच्या तारणासाठी मानवी प्रकृती धारण करावयास व कृतावरील मरण भोगावयास दिलेस. त्याने त्याच्या अर्पणात करुणा की जगाच्या पापासाठी पूर्ण आणि नेवपर्याप्त यज्ञ अर्पण व प्रायश्चित्त केले. आपल्या त्या मूल्यमानाचा निरंतराचा स्मारक स्थापिला व त्याचे पुनरागमन होईपर्यंत आम्ही तो करीत आहोत म्हणून आपल्या पवित्र वर्तमानात आम्हाला आज्ञा दिली. रात्री त्याला धरून देण्यात आली. त्याच रात्री त्याने भाकर घेतली आणि तुझी उपकार स्तुती करून दिली आणि आपल्या शिष्यांना दिली व म्हटले, खा तुम्हाकरिता दिलेले हे माझे शरीर आहे, माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे करा. तसेच भोजन झाल्यावर त्याने त्याला घेतला व तुझी उपकार स्तुती करून त्याला दिला व म्हटले, तुम्ही सर्व या तुमच्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता दिलेले हे नव्या कराराचे माझे रक्त आहे, तितकेदा तुम्ही हे प्याल, तितकेदा माझ्या स्मरणार्थ. आपल्या तारणाऱ्या ख्रिस्ताने आपल्याप्रमाणे आपण त्याविषयी धैर्य म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हास दे आणि क्षमा करू क्षमा करतो आणि आम्हाला नकोस तर आम्हाला दंड सोडू, कारण राज्य समजणे हो ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभूची शांती तुम्हाला सर्व काळ सत्य असो. आपण प्रार्थना करू. हे दयाळू प्रभू, आम्ही आपल्या धार्मिकतेवर नाही पण तुझ्या पवित्र महान करुणेवर भरोसा ठेवू. जेव्हा तुझ्या मेला जवळ येतो, तुझ्या मेला हातातून देखील टिकून घेण्याची आमची पात्रता नाही, तर तुझा सगळा दया करावी हा तुझा धर्मच आहे. म्हणून हे कृपा प्रभू, तू असे कर की तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त त्याचे मांस आम्ही खावे आणि त्याच्या रक्ताचे प्यावे की आमची पापी शरीरे त्याच्या शरीराला व्हावी आणि त्याच्या अमूल्य रक्तातून आमच्या जीवाची रक्षा करावे आणि ज्ञानामध्ये आणि ज्ञानामध्ये सदा राहावे. आमेन. हे देवाच्या जगाचे पापण करणाऱ्या आम्हाला हे देवाच्या कोपरा जगाचे पापण करणाऱ्या आम्हाला हे देवाच्या कोपरा जगाचे पापण करणाऱ्या तुझी शांती आम्हाला दे. आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त तुम्हाकरिता दिले जात आहे, त्याचा स्वीकार करण्यास जवळ या. प्रभू तुम्हास असो. आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ व सदैव जीवन ईश्वर, आम्ही मनापासून तुझी उपकार स्तुती यासाठी करीतो की ज्या मी अपवित्र रक्ताचा याचा योग्य स्वीकार केला आहे, त्यामुळे तो आपला पुत्र येशू ख्रिस्त आमचा तारणारा त्याच्यामध्ये शरीराच्या व रक्ताच्या आध्यात्मिक कारणाने प्रसन्न होऊन पोचतोस आणि याकडून तू आमची खात्री करतोस की तुझी कृपा व प्रसन्नता आम्हावर आहे आणि सर्व निष्ठावंत लोकांची धन्य मंडळी जे तुझ्या पुत्राचे रहस्यमय शरीर आहे, तिचे आम्ही खरोखर संयुक्त अवयव आहोत आणि तुझ्या प्रिय पुत्राचे दुःख भोगवामध्ये मरण यांच्या पुण्यामुळे तुझ्या सनातन राजाचे असे असल्याने वारिस आहोत. हे स्वर्गातील बापा, तुला मी अत्यंत नम्रतेने विनवितो की तू आपला अनुग्रह देऊन आम्हाला असे सहाय्य कर की आम्ही सर्वदा त्या पवित्र सहभागीतेत राहावे आणि जे सत्कर्मे करावी म्हणून तू निर्णय आहेस ते आम्ही करावी. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे
सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणे व मनी देवाचा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो आणि सर्व समर्थ देव पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हासह राहो. सर्वांना सलाम. चला 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 मला प्रभू उठला आहे. मला प्रभू उठला आहे. आज खूप आणि बरं बरं हातात दासी पोरगी असा हात द्यायचा तुझ्या बाप्पाकडे. आलाच व्यवस्थित वेळ.